आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? कार्यकर्ते खाली आहे रे इकडं. कार्यकर्ते आत या. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे निकाल 3 बाणकोट गण पंचायत समिती मंडणगड या गणातून आपले लाडके आणि चांगला नेतृत्व करणारे अनिलजी रटाटे सर आणि राष्ट्रवादीतून मुस्ताक मिरकर यांच्यामध्ये आज निकाल लागणार आहे. तर निकालाची आतुरता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर आज शेवटचा निकाल आहे मंडणगडमध्ये. तर पाहूया कुणाचा विजय होणार आहे आणि विजयाचा गुलाल हा कुणावरती उधळणार आहे ते आपण या आजच्या सभागृहामध्ये होणारा निकाल आहे. तर त्या निकालाचं आपण स्वागत करणार आहोत. जे कोणी उमेदवार येतील त्यांचे सर्वांचे स्वागत करू. इकडे आमचे रक्ते सर उभे आहेत आणि माझ्या जावडेगावचे सुपुत्र संदीप भानसे काय सांगाल आजचा आणि जगदीश दळवी शाखा प्रमुख आणि इकडे आपले ज्येष्ठ नागरिक शिवसेना तालुका कार्यालय तर आणि आपले तडफदार कार्यकर्ते. दादा आपलं नाव सांगा. सॉरी, हजार मुकादम महाप्रळ. तर या ठिकाणी या निकालाच्या निमित्तानं उत्सुकता आहे सगळ्यांच्या मनामध्ये की आपलाच विजय नक्कीच होणार आहे. तर तुम्ही काय सांगाल थोडक्यात दादा? तुम्ही निश्चितपणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे निवडणुका जे पार पडलेले आहेत त्याचा आज निकालाचा दिवस आहे आणि आम्ही आमच्या विकासाचा मुद्दा हा जनतेच्या समोर घेऊन गेलेलो होतो. आदरणीय नामदार महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढली गेली. आमच्या तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद 4 पंचायत समिती आहेत आणि निश्चितपणे आम्ही 6-0 करण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले आहोत. लोक काही सांगतील, परंतु विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचलो, थोड्याच वेळात मतपेटी फुटणार आहेत. विजयाचा गुळा हा आमचाच उधळणार आणि निश्चितपणे सन्माननीय योगेशदादा कदम यांचा जो स्वप्न या अस्मिता केंद्राच्या स्वरूपात जो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा आहे तो निश्चितपणे कार्यकर्ते साकार करणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय सांगा आजच्या ह्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका या दादांच्या योगीदादा मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आहेत आणि 100% 6-0 असंच होणार आहे. तर आमच्या पंचायत समिती गणातून दीप्ती घडशी मॅडम आहेत. यांचा एकतर्फी विजय आहे, कारण त्यांचा 2,500 ते 3,000चा लीडांनी 100% निवडून येतील. आणि राहिला जिल्हा परिषद बाणकोट गट याच्यात बंड्यादादा प्रताप घोसालकर उर्फ बंड्या घोसालकर यांचा तर एकतर्फी त्यांचाही विजय आहे, कारण त्यांना 3,000-3,500च्या लीडनी उमेदवार जिंकून येणार आहेत. आणि रटाटे साहेबांना सुद्धा चांगलं तिकडून लीड मिळणार आहे. इकडून चिले मॅडम आणि केंद्रे मॅडम यांचा सुद्धा चांगला निकाल चांगल्या पद्धतीने येणार आहे. त्यांचा सुद्धा लीड येणार आहे. म्हणजे जेवढे उमेदवार आहेत 100% निवडून येणार. राहिला दीपक मालुसरे साहेब, त्यांचाही अगोदर सांगितलं की विजय हा 100% म्हणजे 6-0 होणार आहे. आणि योगीदादांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्यात आणि 100% 6-0 निकाल होईल आणि शिवसेनेचाच विजय शिंदे गटाचा. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच गुलाल शिवसेनेचा उधळेल हे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. शिवसेना जिंदाबाद. तर या ठिकाणी आमच्या केंद्रे मॅडम आलेले आहेत, त्यांचे स्वागत आणि अभिनंदन.
दापोलीचा होय ना? नाही ते तुम्ही कसं तुमची गाडी पण आहे आणि पटकन तुम्ही जाताय ना. इकडे काही फिरलोच नाही जास्त. भाऊ नमस्कार. इथे जास्त फिरलोच नाही. हो साहेब विसरले का काय आम्हाला. आम्ही सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांचं मतदान जे झालेलं आहे त्याचे मतमोजणी होईल. त्या दरम्यान मशीनवर जे मतदान झालेले आहे त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे. तर आता टपालीची मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली आहे आणि हळूहळू सगळेजण मतदार या तर आता मतदानाला सुरुवात झालेली आहे. पहिली सुनावणी झाली की मतदानाला सुरुवात होतो आहे. तर या ठिकाणी सगळे शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आता थोड्याच वेळात पहिली सुनावणी सुरू होणार आहे. मतदान पेटी सुरुवात घेतल्या फोडायला. तर अशा पद्धतीने इकडे सगळे शिवसैनिक तयार झालेत. अजून तिकडे भाजप. तर या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे मतमोजणीसाठी. हे उपस्थित शिवसैनिक सगळे इकडे नियोजन खूप छान केलेलं आहे इकडे. म्हणजे प्रशासनाने सगळी दक्षता घेऊन या ठिकाणी मतमोजणीचा जो पटांगण आहे तो खूप व्यवस्थित त्यांनी पद्धतशीर इकडे नियोजन केलेलं आहे. तर इकडे आपले रानवली गावचे आणि इकडे सावरी भागडेवाडी गणेश बोरले आमचा गणे आलाय. गणेश बोरले दादा नमस्कार. नमस्कार दादा. अशा पद्धतीने सुरुवात आहे. आमचे सुधीर बोरले. सुधीर भाऊ कसा बरा आहे ना. अशा तर या ठिकाणी पन्हाळी ग्रामस्थांचे आगमन झालेलं आहे. धन्यवाद भाऊजी नमस्कार. भाऊजी नमस्कार. दादा नमस्कार. तर इकडे पन्हाळी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आमचे जावळे गावचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी वडवे दादा आलेत. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आमचे दुसरे कार्यकर्ते हो इकडे हो भानसे नमस्कार. आमचे धडाईचे कार्यकर्ते आता हे खूप मेहनत घेतल्या दहाने ते सुद्धा आले. त्यांचे सुद्धा स्वागत. या ठिकाणी बघू शकता की निकालासाठी खास आवर्जून 15 ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि खरोखरच त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर आज सुनावणीसाठी खास या ठिकाणी आलेले आहेत आमचे दादा. आता काय सांगाल थोडक्यात. आता हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणं लागले आणि त्या संदर्भात आपले जे उमेदवार उभे राहिले आहेत प्रताप गोसाळकर आणि अनिल राठरे यांच्या सपोर्टसाठी आम्ही आज 15 ग्रामस्थ हजर झालेलो आहोत. धन्यवाद. आणि ते नक्कीच म्हणजे ह्या इलेक्शन निवडून येते अशी आम्हाला खात्री वाटते आणि येणार ते निवडून नक्कीच. धन्यवाद. त्याने आंबोली खारी साखरी यांचे सगळ्यांचे स्वागत. दादा नमस्कार. आंबोली ग्रामस्थांचे खूप खूप स्वागत. वहिनी पण आल्यात. उमेदवारांच्या मिसेस आहेत आमच्या वहिनी खास. आणि सगळेजण खारी साखरी नमस्कार. खारी साखरी आंबवली याच्या काही विभागातील ग्रामस्थ सगळे उपस्थित आले. दादा नमस्कार. तर अशा पद्धतीने हळूहळू लोकांची उपस्थिती होतोय. नमस्कार दादा. मस्त मस्त. तर अशा पद्धतीने सुरुवात झाली आहे. हळूहळू मॉब जमायला जो दिसतोय तो हा सगळा सिंधी गट या ठिकाणी उपस्थित आहे. बघा इकडे सार्वत्रिक निवडणूक 2024 पहिल्या फेरीचे झालेल्या मतदानाची मतमोजणीची आकडेवारी प्राप्त झालेली आहे. निवडणूक विभाग क्रमांक 1 भिंगरोली अस्मिता अनंत केंद्रे यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेली मतं आहेत 816. संतोष सोनू गवळे यांना मिळालेली मते आहेत
737. जमीर हुसेन मागजणकर यांना मिळालेली मते आहेत 257. नोटा मिळालेली मत आहेत 32. एकूण वैध मते 1842. सार्वत्रिक निवडणूक 2026. निर्वाचक गण क्रमांक 1 इस्लामपूर. उमेदवारानिहाय मिळालेली मते अशी आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रणाली संदेश चिले मिळालेली मते 410. टक्के वैष्णवी विश्वनाथ मिळालेली मते 612. स्मिता सचिन थोरे मिळालेली मते 23. नोटा मिळालेली मते 16. एकूण वैध मते 1061. 2026. निर्वाचक गण क्रमांक 2 डिंगोली. पहिल्या फेरीमध्ये मिळालेली मतं अशी आहेत. कदम प्रवीण जनार्दन 217. वामन शांताराम जाधव 129. अब्दुल कादेर उमर बुरणकर 43. दीपक शंकर मालुसरे 354. नोटा 38. एकूण वैध आहेत. प्रताप विनायक घोसाळकर 1287. सम्यक जयवंत जाधव 44. प्रकाश रामजी शिगवान 341. 9. एकूण वैध मते 1681. निर्वाचक गण क्रमांक 3 बाणकोट. पहिल्या फेरीअखेर उमेदवार न्याय मिळालेली मते अशी आहे. मुश्ताक युनुस मिरकर 158. अनिल गोपाळ रटाटे 800. एकूण वैध मते 800 आणि मुस्ताक मिरकरला 158. तर बाणकोट गणामध्ये अनिल रटाटे विजय आहेत. बघूया लीडमध्ये आता पुढे काय होते. तर अजून मतमोजणी सुरू झालेली आहे. पण सुरुवातीला 800 मतं बाणकोट गटामध्ये मिळालेली आहेत. धन्यवाद. दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत. प्रणाली संदेश चिले दुसऱ्या फेरीमधील मत आहेत 442. दुसऱ्या फेरी अखेर एकूण मत 852. टक्के वैष्णवी विश्वनाथ दुसऱ्या फेरीमधील मत 221. एकूण 833. स्मिता सचिन थोरे दुसऱ्या फेरीमधील मत आहेत 26. एकूण 49. दुसऱ्या फेरीमध्ये नोटाला मिळालेली मतं आहेत 13. एकूण 29. दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली सर्व मते 702. एकूण 1763. निर्वाचक गण क्रमांक 2 बिंगोली. दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत. कदम प्रवीण जनार्दन दुसऱ्या फेरीमधली मतं 124. एकूण 341. वामन शांताराम जाधव दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं आहेत 129. फेरी अखेरची मतं 258. अब्दुल कादेर उमर बुरणकर दुसऱ्या फेरीमधील मतं 36. फेरी अखेर एकूण 79. दीपक शंकर मालुसरे त्याला हात करा ना
निवडणूक विभाग क्रमांक 2 बाणकट दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं प्रताप विनायक गोसाळकर 1672, 2959, सम्यक जयवंत जाधव दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं 40, फेरी अखेर एकूण 84, प्रकाश रामजी शिगवण दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं 583, फेरी अखेर 924, नोटा दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं 14, फेरी अखेर एकूण 23. या फेरीमधील एकूण मतांची संख्या 2309, फेरी अखेर 3990. निर्वाचक गण क्रमांक 3 बाणकोट दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मतं अशी आहेत. मुश्ताक युनुस मिरकर 432, फेरी अखेर एकूण 590, अनिल गोपाळ रटाटे दुसऱ्या फेरीमधील मतांची संख्या 715, 1515. दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली नोटाची संख्या आहे 20, नोटाला एकूण मिळालेली फेरी अखेरची संख्या 43. दुसऱ्या फेरीमधील एकूण मतांची संख्या 1167. निर्वाचक गण क्रमांक 4 तुळशी दुसऱ्या फेरीमध्ये कांबे मीरा कल्पेश यांना मिळालेली मते आहे 265, फेरी अखेर एकूण बेरीज 484. दीप्ती दिलीप जोशी यांना दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली मत आहेत 818, फेरी अखेर एकूण बेरीज 1243. रत्ना राजू मोहिते यांना दुसऱ्या फेरीत मिळालेली मते 39, फेरी अखेर एकूण बेरीज 68. तयार ठेव पहिला सांगतोय. रमेश जाधव यांना दुसऱ्या फेरीत मिळालेली मतं आहेत 12, फेरी अखेर एकूण बेरीज 35. 6-0. येस, थँक्यू. दुसऱ्या फेरी मधली मतं आहेत 8, फेरी अखेर एकूण बेरीज 12. दुसऱ्या फेरीमधील एकूण मतांची संख्या 1142. त्याच्यावर 1-0 वाढणार. हो मॅडम, झालं ओके ना. मस्त युट्यूब चालू आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपली सीट आलेली आहे, गुलाल उधळायला सुरुवात करा. अशा पद्धतीने इकडे शिवसेनेची सीट लागलेली आहे. तर बघू शकता इकडे संपूर्ण जम्मूताई जमलेला आहे. विजयाच्या पायरीवरती आहे. विजय झालेलाच आहे घोषित, परंतु अजून एक फेरी बाकी आहे, 2 फेऱ्या बाकी आहेत. कळेलच लवकर. नमस्कार. काय म्हणताय? विजय आपला. होय. तर अशा पद्धतीने सगळेजण निकालासाठी सज्ज आहेत. आणि इकडे बघू शकता इकडे महिला मंडळ सुद्धा बघा किती उत्सुकतेने या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरंच त्यांचं अभिनंदन मानावंच लागेल, कारण एवढ्या लांबून आलेल्या आहेत आणि वयस्कर आहेत. खरंच त्यांना खूप त्यांना मानावं लागणार आहे. एवढे लांब आल्यात बसलेत बघा, कसे अगदी सावलीचा आसोटा घेऊन बसलेले आहेत. खरंच त्यांचे खूप अभिनंदन. मी मनापासून त्यांचे शिवसैनिक प्रेमिक म्हणून त्यांचे स्वागत करेन आणि अभिनंदन करेन. त्याशिवाय तुम्ही कुठून आलात? भुमरीवरून. अरे वा, भुमरीवरून आलात बघा. हा त्यांचा विजय आहे, निश्चितच आहे. त्यासाठी एवढ्या आश्वासाने आलेल्या आहेत इकडे या महिला भुमरीवरून. तर खूप अभिनंदन त्यांचे. दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही मंडणगड तालुक्यातून दाभड. हा, जे पण असेल तिकडून सांगितलं तर बरं होईल ना. आमचाच तुम्ही कुठून आलात? कुठून आलात तुम्ही? विनय म्हणून. तर अशा पद्धतीने सगळेजण गुलाल उधळण्यासाठी या निकालासाठी उत्सुक आहेत. शिंदे गटाचाच विजय आहे. होय, निश्चितच झालेलाच आहे. आता थोडकीच आतुरता राहिलेली आहे थोडी. होय. माझं नाव महेश भानसे. येऊन येणार कोण? एकच वादा. अरे काय झालं? गारगार झाला. काय झाला?
समिती मंडळगड सार्वत्रिक निवडणूक 2026. तिसऱ्या फेरीची मतमोजणीची आकडेवारी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार निवडणूक विभाग क्रमांक 1 दिंडोरी तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली उमेदवारी मते अशी आहेत. अस्मिता अनंत केंद्रे 906, संतोष सोनू गवळे 795, जमीर हुसेन मागजनकर 83. इस्लामपूर आता गुलाल घ्या उडवायला. तिसऱ्या फेरीमधील मिळालेले मतांचे आहेत. प्रणाली संदेश तिले 340, टक्के वैष्णवी विश्वनाथ 486, स्मिता सचिन सोरे 21, नोटा 20. तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मत उमेदवारी अशी आहेत. प्रणाली संदेश दिले 1192, टक्के वैष्णवी विश्वनाथ 1319, स्मिता सचिन सोरे 70, नोटा 49. निर्वाचित गण क्रमांक 2 दिंडोरी तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली उमेदवारी मताची आहे. कदम प्रवीण जनार्दन 237, वामन शांताराम जाधव 136, अब्दुल कादिर उमर बुरनकर 31, दीपक शंकर मालुसरे 512. हो हे झोपलं का काय इकडे बघा हो. 283. तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली उमेदवारी मताची आहे. आता विजय जनार्दन 578, वामन शांताराम जाधव 394, अब्दुल कादिर उमर बुरनकर 110, दीपक शंकर मालुसरे 1773, हो नोटा 55. एवढा कोपऱ्यात बसले काय का बसलेत कोपऱ्यात? पुढे या झाला आता. टीव्हीला आलं तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली उमेदवारी मताची आहे. प्रताप विनायकर 1171, रमेश जयवंत जाधव 48, प्रकाश रामजी सिगवन कोटाळकर 4130, रमेश जयवंत जाधव 132, प्रकाश रामजी सिगवन 1603, हो नोटा 41. झाला. निर्वाचित गण क्रमांक 3 झालं हे. बारसट तिसऱ्या फेरीमध्ये उमेदवारांना मिळालेली मताची आहेत. मुश्ताक युनुस मिरकर 593, अनिल गोपाळ रटाटे 472, नोटा 32. तिसऱ्या फेरी अखेर एकूण मतांची बेरीज उमेदवार नोटा नमस्कार. 9. चालू आहे व्हिडिओ फोटो नंतर व्हिडिओ मध्ये. उमेदवार खालील प्रमाणे आहे. कांबे मीरा कल्पेश 614, दीप्ती दिलीप गरजी 1860, रत्ना राजू महिते 102, रेश्मा रमेश जाधव 64, नोटा 21. आता सर आपल्या गावचं नाव सांगा आणि थोडक्यात माहिती द्या. काय झाले आता कुठपर्यंत आलंय? आमचं गाव सावरी आहे. जो मित्र प्रताप गोसाळकर त्यांनी गावाचा विकास केला आहे, सगळ्यांना मिळून काम केलं आहे. रस्ता असेल, पाणी असेल, सगळ्या योजना त्यांनी जास्तीत जास्त प्रत्येकाच्या घरात गाडी जाईल असं त्यांनी केलेलं आहे. पाण्याची योजना प्रत्येकाच्या घरात पाणी पोचत आहे. परत युवकांसाठी काही रोजगार किंवा काय असेल ते त्यांना मार्गदर्शन वगैरे करताय. ग्रामपंचायत निर्वाचक गण क्रमांक 3 बारकोड 5व्या फेरीमध्ये मिळालेली उमेदवार मत अशी आहे. मुश्ताक युनुस मिरकर 349, अनिल गोपाळ रटाटे 570, नोटा 20. 5व्या फेरी अखेर
उमेदवार न्याय मिळालेल्या मतांची बेरीज अशी आहे. मुश्ताक युनुस मिरकर 2033, अनिल गोपाळ रटाटे 3219, नोटा 118. मारकोट 5व्या फेरीमध्ये मिळालेले उमेदवार न्याय मताची आहे. प्रताप विनायक घोसाळकर 1283, सम्यक जयवंत जाधव 72, प्रकाश रामजी सिगवान 536, नोटा 27. 5व्या फेरी अखेर उमेदवार न्याय मिळालेल्या मतांची बेरीज अशी आहे. प्रताप विनायक घोसाळकर 6780, सम्यक जयवंत जाधव 289, प्रकाश रामजी सिगवान 2957, नोटा 81. पाचव्या फेरीमध्ये मतमोजणीची माहिती प्राप्त झालेली आहे. पाचव्या फेरीमध्ये तर नमस्कार, इकडे विजयाची घोषणा सुरू झालेली आहे. प्रतापदादा घोसाळकर, अनिल शेठ रटाटे यांचं विजय हा निश्चित झालेला आहे. आता थोड्याच अवधी आहे, दुसरी 2 फेऱ्या बाकी झाल्या. तुम्ही बघू शकता विजयाची घोषणा झालेली आहे. प्रतापदादा घोसाळकर तर आता इकडे विजय घोषित झालेला आहे. प्रतापजी घोसाळकर आणि जे रटाटे यांचा विजय हा घोषित झालेला आहे. थोड्याच वेळात शेवटची फेरी 6वी फेरी बाकी आहे. तर आपण इकडे आता सगळ्यांकडनं गुलाल उधळलेला आहे सेनेचा आणि योगेदांच्या नेतृत्वाखाली इकडे हे सगळेजण या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी आले आहेत. तर दादा, आपल्या गावाचं नाव आणि आपलं नाव सांगा. माझं नाव प्रवीण प्रभाकर जाधव, मंडणगड नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक. आज दादांचा खरा विजय झालेला आहे. कारण नगर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवारीमध्ये सर्व 6च्या 6 सीटा लागून दादांनी केलेल्या कामाचं श्रेय सगळ्यांना मिळालेलं आहे आणि ते श्रेयाचं सगळ्यांचंच भांडाफोड केलेलं आहे. कारण आज पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवारी होत असताना 6च्या 6 म्हणजे पूर्ण या वर्चस्व आलेलं आहे आपलं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. कारण कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. शुल्लक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मेहनत आज फळास आलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक कार्यकर्त्यांचे धन्यवाद. दादांकडे जात आहे आणि विकासाला जातोय. हा सर्व पूर्ण श्रेय विकासाला जातोय आणि जनता हुशार आहे. सर्वांनी जो मतदान केला तो विकासाला आणि 6-0 आमचं शिंदे गटाचा विजय. धन्यवाद. सांगा, एक मत न देता बायको निवडून आली. तर या ठिकाणी जल्लोष झालेला आहे सेनेचा. तर या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी या उत्साहात खूप उत्सुकतेने वाट बघत होते की या क्षणाची तो क्षण आलेला आहे. काय सांगाय? आणि 6-0 जवळजवळ 20 वर्षानंतर मंडणगड मध्ये भगवा फडकलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद 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 धन्यवाद. आमदार योगेशदादा कदम यांचं उत्कृष्ट संघटन त्यामुळे हे घडलेलं आहे. आणि त्यामुळे एवढंच सांगेल, संघटन शक्ती आणि जिद्द यांच्या संयुक्त प्रयत्नामधून जी क्रांती घडते, अशा प्रकारची क्रांती शिवसेनेनं मंडणगड तालुक्यामध्ये करून दाखवली.